जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समासातवा कवेश्वर स्तवन नाम श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर नांतरी हे परमेश्वर वेदावतारी। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात, आता जे अत्यंत श्रेष्ठ असे जे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो। तो परमेश्वर जसं सृष्टी तयार करतो अगदी त्याचप्रमाणे शब्दांच्या सहाय्याने नवीन सृष्टीच उत्पन्न करतात अशा कवेश्वरांना आता मी नमस्कार करतो। आणि कवी म्हणजेच जणू वेदरूपाने अवतरलेला तो दुसरा परमेश्वरच आहे। की हे सरस्वतींचे निज स्थान, की हे नाना कणांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन यथार्थ होय। समर्थ म्हणतात, कवीश्वर म्हणजे सरस्वतीचे स्वतःच्या हक्काचे निवासस्थानच आहे। नाना कलांचा विकास कवींच्या मुळेच होतो। अनेक शब्दांचे घर म्हणजेच कवी आहेत असे म्हणले तर त्या कवींना हे योग्य ठरेल। की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी। समर्थ म्हणतात, जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे आणि जगदीश्वराचे महत्व वाढवण्याचे कार्य वेगवेगळ्या युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवी आपले कार्य करत असतात। की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर निर्माण झाले। समर्थ म्हणतात, कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात। मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर फक्त आणि फक्त कवीच करू शकतात। तसेच बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्ती स्थान हे कवीच असतात। या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखवण्यासाठीच जणू ते कवी जन्माला येतात। अध्यात्म ग्रंथाची खाणी, की हे बोलिके चिंतामणी, नाना कामधेनुची दुभनी ओळली श्रोतयांसी। समर्थ म्हणतात, कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात। चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो। कवी हे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या सहाय्याने करून देतात। ते चेतन असतात म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हणले आहे। किंवा कवीचे काव्य म्हणजेच अनेक कामधेनूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजून घ्यावे। की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायुज्यतेचे विस्तारू विस्तारले। समर्थ म्हणतात, कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहे किंवा मोक्ष प्राप्तीचे मार्गदर्शक नावाडी हे कवी आहेत आणि सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तार म्हणजे कवी आहेत। की हा परलोकींचा निज स्वार्थो, की हा योगियांचा गुप्त पंथो, नाना ज्ञानियांचा परमार्थो रूपासी आला। समर्थ म्हणतात, किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजेच हे कवी आहेत। किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योग मार्ग आणि ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपानेच प्रगट झाला आहे। की हे निरंजनाची खून, की हे निर्गुणाची ओळखन, माया विलक्षणाचे लक्षण ते हे कवी। समर्थ म्हणतात, निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्यामुळे त्याची खून पटणे अशक्य असते। कारण ज्या ठिकाणी मन बुद्धी इंद्रिय यांचा प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार। पण कवी हे आत्मानुभवी असल्यामुळे आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणं सुद्धा वर्णन करू शकतात। की हा श्रुतीचा भाव गर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होय सुलभ निजबोध कवी रूपे। समर्थ म्हणतात, कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रगट करून परमार्थ सुलभ करीत असल्यामुळे कवींची भेट होणे म्हणजे
जणू साक्षात परमेश्वराचीच आलभ्य भेट होण्यासारखे आहे. कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान निश्चयात्मक. समर्थ म्हणतात, कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू दुसरे नेत्रांजनच आहेत, किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधन रूपच आहेत, आणि सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी आहेत. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो विनय करते. समर्थ म्हणतात, कवी आपल्या काव्यामधून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हणले जाते. तर मनोजय कसा करावा याचे सुद्धा मार्गदर्शन कवी करतात, म्हणून त्यांनाच येथे मनोजय असे म्हणले आहे. तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तो सुद्धा एक प्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना समर्थांनी या ठिकाणी विनय करते असे म्हणले आहे. कवी वैराग्यांचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी. समर्थ म्हणतात, कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्त्व कळून येते आणि ते वैराग्य अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात. म्हणजेच या प्रकारे कवीच वैराग्यांचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती सुद्धा वाढवतात, म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे सुद्धा म्हणले आहे. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते आणि ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून कवींना स्वधर्म संरक्षण असे सुद्धा म्हणले आहे. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यान मूर्ती, कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारली. समर्थ म्हणतात, प्रेमी भक्तांच्या शब्दामध्ये प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करत असतात. तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्ट देवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास कवी सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती सुद्धा कवींच्यामुळे सर्व ठिकाणी पसरते. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे. समर्थ म्हणतात, कवींच्यामुळेच लोकांना वेगवेगळ्या साधनांची माहिती मिळते. काय प्रयत्न केले असता आपल्याला काय फळ मिळते हे सुद्धा त्या कवींमुळे सगळ्यांना कळून येते. एवढेच नाही तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. आधी कवीचा वाङ्विलास, तरी मग श्रवणी तुंबळे रस, कवीचे मती प्रकाश कवित्वास होय. समर्थ म्हणतात, कवींचा वाङ्विलास सुरू झाला की वेगवेगळ्या रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो. तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून ते लोक सुद्धा कवी बनू लागतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता नाना प्रकारे. समर्थ म्हणतात, कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजून येते, सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीला लागते, तर हुशार पुरुषांचे चातुर्य सुद्धा कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्यपदे भेदाभेद पदत्रास करते. समर्थ म्हणतात, कवी वेगवेगळ्या प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार म्हणजेच धाटी मुद्रा छंद प्रास हे उपयोगात कवी सांगतात. गद्यपदात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना कवीच करतात. कित्येक नवीन प्रकारही कवी सुरू करतात. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धींचा निर्धार ते हे कवी. समर्थ म्हणतात, या संपूर्ण सृष्टीमध्ये कवी हे अलंकारासारखे शोभून दिसतात आणि कवींच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात. कवी म्हणजे
मोक्ष लक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच आहे आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धार सुद्धा कवीश्वरच असतात. कवी सभेचे मंडन, कवी भाग्यांचे भूषण, नाना सुखांचे संरक्षण ते हे कवी. समर्थ म्हणतात, कवींमुळे सभा शोभून दिसते. कवी म्हणजे भाग्याचे भूषण आणि वेगवेगळ्या प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण स्वरूपच असतात. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते कवी वाखाणिती. समर्थ म्हणतात, कवींमुळे निराकार परमेश्वराला रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्व वाढवतात आणि कवींमुळेच वेगवेगळ्या शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. नसता कवीचा व्यापार, तरी कैचा असता जगोद्धार, म्हणून कवी हे आधार सकळ सृष्टीसी. समर्थ म्हणतात, कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती तर या जगाचा उद्धार कसा झाला असता. म्हणून या सकल सृष्टीचा कवीच हे मुख्य आधार आहेत. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विन तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञता. समर्थ म्हणतात, कवी नसते तर 14 विद्या, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार आणि प्रसार कसा झाला असता. म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञान प्रसाराला कवीच कारणीभूत आहेत. मागा वाल्मिक व्यासादिक, झाले कवीश्वर अनेक, तयांपासून विवेक सकळ जनासी. समर्थ म्हणतात, पूर्वी वाल्मिकी, व्यास ऋषी यांसारखे अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले आणि त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडितांगी बाणली परम योग्यता. समर्थ म्हणतात, त्यांच्या सारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्या पंडितांना परम योग्यता प्राप्त झाली. ऐसे पूर्वी थोर थोर, झाले कवीश्वर अपार, आता आहेत पुढे होणार नमन त्यांसी. समर्थ म्हणतात, असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतातही जे आहेत आणि पुढेही जे कवी होतील त्या सर्वांना मी नमन करतो. नाना चातुर्याच्या मूर्ती, की हे साक्षात बृहस्पती, वेद श्रुती बोलो म्हणती ज्यांच्या मुखे. समर्थ म्हणतात, हे कवीश्वर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच आहेत किंवा वेद आणि श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. परोपकारा कारणे, नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे संशयातीत. समर्थ म्हणतात, केवळ परोपकारासाठी संशयातीत असे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यातून प्रगट करतात. ते लोकांना समजावून सांगतात की हे अमृताचे मेघ ओढले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखाचे उंच बळले सरोवर हे. समर्थ म्हणतात, हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपादृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे ढग आहेत, अमृताचे मेघ आहेत किंवा कवी म्हणजेच नवरसांचे मोठे मोठे प्रवाहच आहेत आणि नाना प्रकारच्या सुखांनी उंच बळून येणारी ही सरोवरे म्हणजे कवी आहेत. की हे विवेकनिधींची भांडारे, प्रगट झाली मनुष्याकारे, नाना वस्तूचे विचारे कोंदाटले हे. समर्थ म्हणतात, कवींचे अंतरंग वेगवेगळ्या वस्तूंच्या विचाराने भरलेले असते. म्हणून त्या कवींना मनुष्याच्या रूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत. की हे आदिशक्तींचे ठेवणे, नाना पदार्थास आणिऊने, लाधले पूर्व संचितांच्या गुणे विश्वजनासी. समर्थ म्हणतात, किंवा हे कवीश्वर म्हणजेच साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून जगातील सर्व पदार्थांना तुच्छ ठरवणारी ही ठेव आहे.
लोकांना त्यांच्या पूर्व पुण्य संचयानेच प्राप्त झालेली असते. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोगा कारणे. समर्थ म्हणतात, कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योग स्थिती, नांतरी भक्तीची फळश्रुती फळास आली. समर्थ म्हणतात, कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहेत किंवा या विश्वाला व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योग स्थितीच आहेत आणि त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळाला आली आहे. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना. समर्थ म्हणतात, आकाशाहून सुद्धा विशाल आणि व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेतही थोर अशी कवींची प्रबंध रचना आहे. आता असो हा विचार, जगासाधार कवेश्वर, तयांसी माझा नमस्कार साष्टांग भावे. समर्थ म्हणतात, आता असे म्हणावेसे वाटते की हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी या ठिकाणी थांबवतो आहे आणि साष्टांग भावे त्या कवींना नमस्कार करतो. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात, आपल्या अंतर्यामी सुप्त असलेली प्रतिभा जागृत करण्याचे कार्य प्रतिभा अखंड जागृत असलेले संत सज्जनच करू शकतात. कवीची प्रतिभा मात्र अधूनमधून जागी होऊन त्यांना स्फूर्ती येऊन उत्कृष्ट काव्याची निर्मिती होते. चिरंतन मूल्यांचे जतन करणे, उत्तम आदर्श लोकांसमोर ठेवणे या दृष्टिकोनातून मानवी जीवनामध्ये कवींना आणि साहित्यिकांना मोठे महत्त्व असते. समर्थ म्हणतात, शब्दांच्या सृष्टीवर प्रभुत्व गाजवणाऱ्या श्रेष्ठ कवींना मी सर्वात प्रथम वंदन करतो. वेदामधील अफाट शब्दसृष्टी पाहून कवी त्या वेदाचे अवतारच वाटतात किंवा कवी म्हणजे वेदावतारी परमेश्वरच आहेत. सरस्वतींचे निजस्थान, नाना प्रकारच्या कलांचे आश्रयस्थान, नाना प्रकारच्या शब्दांचे भांडारगृह म्हणजे हे कवी आहेत. चारी पुरुषार्थांचे वैभव, जगदीश्वराचे महत्त्व म्हणजेच लौकिक विविध प्रकारच्या कला कौशल्यासह सत्कीर्तींचं कौतुक गाण्यासाठी कवींचा जन्म असतो. शब्दरूप रत्नाचे सागर, अंतकरण सरोवरात मुक्तपणे विहारणारे काव्यरूप मुक्त पुरुष, वेगवेगळ्या प्रकारचे बुद्धीचे खेळ खेळणारे वैरागर, ते हे कवीच आहेत. समर्थ म्हणतात, कवी हे जणू बोलके चिंतामणी असून अध्यात्मशास्त्र सिद्धांतांची खाण म्हणजेच कवी आहेत. ते कवी म्हणजे जणू वेगवेगळ्या प्रकारच्या काव्याची दूध देणारी कामधेनूच श्रोत्यांना प्रसन्न झाली असे होते. कल्पतरूप्रमाणे हवी तेव्हा कल्पना विलासाची इच्छा पूर्ण करणारे प्रतिभावान कवी आहेत. मोक्ष प्राप्तीचे मुख्य भांडार किंवा मार्गदर्शक नावाडी म्हणजेच हे कवी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सायुज्य मुक्तीचे विस्ताराने वर्णन करणारे हे कवी आहेत. परलोकी सद्गती देणारा आपल्या स्वतःचा स्वार्थ म्हणजेच कवी आहेत. योगी लोकांचा अत्यंत गुप्त योग मार्ग किंवा ज्ञानी लोकांचा परमार्थ या कवींच्या रूपाने प्रगट झाला. समर्थ म्हणतात, निर्गुण, निराकार, मायातीत, निरंजन परब्रह्माची खूण सांगणारी लक्षणं आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्या निर्गुणाची ओळख पटेल असं वर्णन करणारे ते हे आत्मानुभवी कवी आहेत. श्रुतीचा गर्भगत गूढ भाव उलगडणारे आत्मज्ञानी कवी भेटून निजबोध रूपाने ते प्रगट करून अन्यथा परमार्थ सुलभ करणारे ते हे कवी म्हणजेच साक्षात परमेश्वराचा अलभ्य लाभ आहे. मुमुक्षांना विवेकरूपी नवी ज्ञानाची दृष्टी देणारे आत्मज्ञानी हे कवी असून ते अंजनच आहेत किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे साधनरूप मार्गदर्शक ते हे कवी आहेत किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक स्वानंद समाधान शांती म्हणजेच कवी आहेत. समर्थ म्हणतात,
आपल्या स्वधर्माविषयी काव्यातून मार्गदर्शन करणारे, मनोजय कसा करावा याचे मार्गदर्शन करणारे, काव्याच्या आधारे धर्मनिष्ठांचा विनय जोपासणारे विनयकर्ते, ते हे कवीच आहेत. काव्याच्या द्वारे वैराग्याचे महत्त्व पटवून त्याचे संरक्षण करणारे, भक्तांच्या थोरवीचे गुणगान करून कीर्ती वाढवून भक्तभूषण ठरणारे, वेगवेगळ्या प्रकारच्या स्वधर्माचे पालन करून स्वधर्म रक्षण करणारे, ते हे कवीच आहेत. प्रेमळांच्या प्रेम अवस्थेचे वर्णन करणारे, ध्यान अवस्थेचे सांगोपांग वर्णन करून ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करणारे, भक्तांची उपासकांची कीर्ती दिगंत पसरवणारे, ते हे कवीच आहेत. वेगवेगळ्या साधनांची मूळ उकलून दाखवणारे, नाना प्रयत्नांचे फळ काव्याद्वारे सांगणारे, नाना कार्यामधील सिद्धींचे वर्णन करून देणारे, केवळ ते हे आत्मज्ञानी कवीच आहेत. समर्थ म्हणतात, कवींचा वाङ्विलास सुरू होताच त्यांच्या काव्यातून विविध रसांची निर्मिती होऊन ऐकणाऱ्याचे कान तृप्त होतात. त्या श्रेष्ठ प्रतीच्या बुद्धिप्रदान काव्यामुळे श्रोतांच्या मतिप्रकाशामध्ये भर पडून ते श्रोते सुद्धा काव्य पसरवू लागतात. कवी वेगवेगळ्या प्रकारचे काव्य प्रबंध रचतात, त्यामुळे विद्वानांची योग्यता कळून येते. सत्ताधारी सामर्थ्यवानाचे सामर्थ्य वाढीला लागते आणि तो आत्मज्ञानी कवी हुशार विलक्षणांची कुशलता वेगवेगळ्या प्रकारे वर्णन करीत असतो. समर्थ म्हणतात, वेगवेगळ्या प्रकारचे काव्य प्रबंध रचना करून कवी कवित्व प्रगट करतात. लेखनाच्या विविध धाटी, छंद, प्रास, अलंकार वापरून नवनवीन प्रकारांचं काव्य निर्माण करणारे, ते हे कवी आहेत. या जगताचे अलंकार आणि लक्ष्मीचा शृंगार म्हणजेच कवी आहेत. सगळ्या सिद्धींच्या प्राप्तीचा निर्धार करणारे वर्णन हे कवीच करतात. सभेला मंडन म्हणजेच सभेला शोभा आणणारे आणि भाग्यांचं भूषण असणारा, नाना प्रकारच्या सुखांचं शब्दरूपानं संरक्षण करणारा हा कवीच असतो. अनेक देवदेवतांचे मनमोहक वर्णन करणारे, ऋषींचे महत्त्व वर्णन करणारे, वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांच्या सामर्थ्यांचे वर्णन करून त्याची वाखाणणी करणारे, हे कवीच आहेत. जर कवींनी अशा प्रकारे महती वर्णन केली नसती, तर मग अज्ञान अंधकारात खितपत पडल्याने या जगाचा उद्धार कसा झाला असता. म्हणून सगळ्या सृष्टीला या कवींचा मोठा आधार असतो, असे समर्थ म्हणतात. आत्मज्ञानी कवीशिवाय वेगवेगळ्या विद्या जाणून घेण्याचा असा दुसरा कुठलाच मार्ग नसतो. या कवीमुळेच सर्व ज्ञानाचा प्रसार होत असतो. समर्थ म्हणतात, फार पूर्वी वाल्मिकी, व्यास ऋषी यांसारखे अनेक महाकवी होऊन गेले आणि त्या कवींनीच या देशामधील सर्व लोकांना विवेक विचार शिकवला, विवेक बुद्धी शिकवली. त्यांनी केलेल्या काव्य रचनांचा आधार घेत पुढील अनेक पंडितांनी परम योग्यता प्राप्त करत काव्याची रचना केली. असे अनेक मोठ्या योग्यतेचे कित्येक कवी होऊन गेले आणि आजही आहेत आणि पुढे सुद्धा होतील. त्या सर्वांना मी वंदन करतो. समर्थ म्हणतात, साक्षात बृहस्पती सारख्या नाना प्रकारच्या चातुर्याने नटलेल्या रूपांना आणि वेदश्रुती यांना सुद्धा त्यांच्या म्हणजेच कवीच्या मुखाने बोलावे असे वाटत असते. केवळ परोपकारासाठी म्हणूनच अनेक निश्चय आणि स्वानुभवाच्या गोष्टी हे कवी लिहून ठेवतात. शेवटी त्यांचे सर्व लेखन हे पूर्णपणे संशयातीत असेच असते. ज्ञानाची तहान लागलेल्या श्रोत्यांना कवी म्हणजेच नवरसरूपी अमृताचे मेघ प्रसन्न होऊन त्यांच्या रूपाने उचंबळणाऱ्या सुखाचे सरोवरच प्राप्त झाले आहे असे त्यांना वाटते. समर्थ म्हणतात, विवेकनिधी म्हणजेच विवेकाचा अमाप साठा असणारे, वेगवेगळ्या वस्तू आणि विषयासंबंधीच्या माहितीने परिपूर्ण असणारे हे कवी साकार मनुष्य रूपात प्रगट होत असतात. आणि हे कवी म्हणजेच जणू काही आदी मायेच्या खास ठेवणीमधील निर्मिती असते. यांच्या पुढे इतर अनेक निर्मिती उन्याच किंवा गौण ठरतात. केवळ पूर्वसंचितांमुळेच लोकांना ही ठेव प्राप्त होत असते. कवी म्हणजे जीवन प्रवाहातील अनेक सुखांचे अक्षय आनंदाने काठोकाठ भरून वाहणारी, विश्वातील जनसामान्याला अनेक प्रयोगासाठी उपयोगाला येणारी,
तारवेच म्हणजेच अर्थात ही नौकच आहे. कवी म्हणजे ब्रह्माची निरंजनाची संपत्तीच आहे. जगतरूपी विराट पुरुषाला लागलेल्या योगस्थितीची समाधीची अवस्था म्हणजे हे कवी आहेत. काव्य प्रसवंतांना ध्यानात मग्न असलेल्या कवीने भक्तीने केलेल्या उपासनेचे फळ म्हणजेच हे आत्मज्ञानी कवी आहेत. किंवा कवी हा आकाशाहून विशाल अशी प्रतिभा घेऊन ईश्वराचा मोठेपणा, ईश्वराची दिव्य कीर्ती, त्याचे पोवाडे, विशाल कीर्ती, मोठेपणा, विस्तार अशा विविध अर्थांनी म्हणजेच विविध प्रकारच्या विषयांनी ब्रह्मांडाहून जाड अशी मौल्यवान कवी प्रबंध रचना करून अध्यात्म ज्ञानाचा प्रसार करतो. आता हा विचार असू दे, एकूण काय तर सर्व जगाला या आत्मज्ञानी कवीचा आधार आहे हेच खरे आहे. त्या चतुर, आत्मज्ञानी, प्रतिभावान अशा कवीरवर्यांना मी मनोभावे साष्टांग नमस्कार करतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.